आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, मी रोहिणी दीपक जंगम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट व माननीय आमचे नेते पंकजभाई दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक मी आज लढत आहे. त्याचबरोबर आमचे नगरसेवक पदाचे उमेदवारांची मी आता ओळख करून देते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये विवेक मोहन भिंगारदेवे भैया. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शैलजा शांतवन भिंगारदेवे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सतीश शिवाजी सुतार. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजित सिद्धेश्वर चव्हाण. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ अनिता एकनाथ भोसले. प्रभाग क्रमांक 11 मध्ये लखन रामचंद्र ठोंबरे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुरेखा गोपाल झेडपे. आमच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं सर्व नागरिकांनी निवडून द्यावं. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा आमचा पक्ष भैयांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 ते 5 वर्ष जनआंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज आम्ही सर्व सहकारी करत आहोत. आज शहरामध्ये मूलभूत प्रश्न आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य असेल. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध नाही आहेत सर्वसामान्यांना. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण, नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मुलांना बसायला बेंच नाही आहेत. त्याबरोबर शिक्षकांची गुणवत्ता नाही आहे, त्यामुळे मुलांची संख्या कमी झालेली आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील, भुयारी गटारे असतील, स्वच्छ पाणी मिळत नाही आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे, पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आहे. त्याचबरोबर शहरातील जे आता खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण नाही आहे. त्यांना बाहेर सांगली, पुण्यामध्ये जावं लागते. त्याचबरोबरीनं भुयारी गटारे असतील, अपत्य व्यवस्थापनाचाही प्रश्न आहे. साथीच्या रोगांवर निर्मूलन होत नाही आहे. अशा सर्व गरजा सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं एवढी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. विटा नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाल्या. आता इथं 2 पार्टी आहेत. पहिल्या, तिसरी पार्टी आमची आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहे. पण तुम्ही आता बघितलं, आरोप प्रत्यारोप करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बगल दिल्या. हे 27-0 करतो, 27-0 करतो दोघांचं चालू आहे. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांना बगल देऊन इथं राजकारण चालू आहे. महत्त्वाचा मुद्द्यात पहिला मुद्दा असा आहे की पार्किंग. विट्यातलं पार्किंग गेलं कुठं? ज्यांची सत्ता आहे 50 वर्ष त्यांनी काही नियोजन केलं नाही, किंवा आता 4 वर्षाला प्रशासक आमदार बघते सगळं, त्यांनी 4 वर्षात पार्किंगची काही सुविधा केलीच नाही. नगरपालिकेच्या बांधकाम परवानगीत जे बिल्डिंग बांधल्यात आली 10-20 वर्षात, त्यातल्या बांधकाम परवानगी देताना व कंप्लिशन देताना, बांधकाम करून दाखला देताना आमचा असा आरोप आहे की सत्ताधाऱ्यांनी त्याचे पैसे घेऊन त्यांना परवानगी दिलेत व त्या पार्किंगचा मुद्दा पार्किंग बंद केलं आहे. तिथं गाळे काढलेत. त्यामुळे विट्यात पार्किंगची अवस्था बिकट झाल्या. ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा आहेत, चौकात आहे किंवा गांधी चौकात आहे किंवा खाली सेंट्रल स्कूल जवळ आहे, तिथे नियोजन केलं नाही. समजा दोघं आता सत्तेत आहेत, ह्या दोघांना नियोजन करता आलं नाही का आतापर्यंत काय? दुसरा पुढचा विषय आहे की विट्यातले जे 4 रस्ते आहेत उपनगर, त्या 4 रोडला कुठं ह्याने स्वच्छतागृह, बाथरूम, लेडीज काहीच सुविधा केलेली नाही. आत्तापर्यंत कळलं नाही का आत्तापर्यंत आपण स्वच्छतागृह केली पाहिजे ती. तिसरा त्या पुढचा विषय आहे की उपनगरात
इतकी प्रचंड अवस्था खराब आहे, रस्ते खराब आहेत, गटर तुंबलेले आहेत. मग हे आत्ता म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे, ह्याच्यात तुम्ही झोपलाय विकास करायचे, तुम्हाला विकास करायला काय पाहिजे ना. तुम्ही आज कसं काय म्हणता आम्ही विकास करणार आहे, इतक्या वर्ष सत्ता घेतली उपभोगल्या. ह्या दोघांचं असं आहे की सत्ता उपभोगायची, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता परत. त्यामुळं आज आम्ही जे आमचे उमेदवार उभा केलेत त्या उमेदवार आमचं असंच म्हणणं आहे की आम्हाला एक संधी द्या, आम्ही आमचं ज्या पक्षाचं धोरण आहे ते राबवून आम्ही उमेदवारांच्याकडे आम्ही लोकांची सेवा करू. तिसरा असा विषय आहे की आता परवा जी घटना घडली विष्णू जोशी सावरकर नगरमध्ये, त्या ठिकाणी नगरपालिकेचं अग्निशामकचे वाहन अर्धा लेट आला, त्यात पाणी नव्हतं किंवा पाणी त्यात कमी होतं, तिथली यंत्रणा कॉक खराब होता. तिथं ते जे अग्निशामकचे कर्मचारी आहेत ज्यांना ट्रेनिंग पाहिजे तिथं कोण कर्मचारी उपलब्ध नाही. त्यानंतर त्याबद्दल हे दोघं काहीच बोलत नाही. ते ह्या दोघांनी पण मिटिंग घ्यायला पाहिजे नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेऊन. तुम्ही काय तेव्हा कारवाई केली नाही का बाबा? जिथं ज्यावेळी ह्या सत्ताधाऱ्यांच्यामुळं जे 4 जीव गेलेत त्याबद्दल दोघं काहीच बोलत नाहीत. तुम्ही त्याबद्दल का बोलत नाही? ह्या जीव जाण्याचं कारण फक्त तुम्ही दोघंच आहे, तुमच्यामुळे ह्याचा जीव गेला. त्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंत तुमचं म्हणणं मांडायला पाहिजे होतं, किंवा तुम्ही त्याबद्दल पुढं काय करणार ती तुम्ही सांगायला पाहिजे, लोकांना सांगायला पाहिजे होतं. ते काय तुम्ही तर सांगितलं नाही लोकांना. काय या नियोजनाचा अभाव नसल्यामुळं ह्या 4चा मृत्यू झाला आहे, ह्याचा फक्त दोघं जबाबदार आहेत असा आमचा आरोप आहे. ह्या घटनेत जबाबदारी आमदार घेतेत का पाटलीगट घेतो या, हे पण त्यांना विचारणं आहे आमचं. मी म्हणजे जनता विचारते हे नक्की तुम्ही पुढं काय करणार आहे, अशी पुढं घटना घडली तुम्ही त्याबद्दल तुम्ही उपाययोजना कोणती करणार आहे? आता अग्निशामकचा जो कर्मचारी आहे तोच घंटागाडी जातो आहे, तोच पाण्यात टँकर वापरतो आहे, तो सीओच्या गाडी ड्रायव्हर पण तोच आहे. हे सर्व ह्यांचा गोलमाल आहे. ह्या दोघा कोण काय बोलत नाही, ह्या दोघांचं लक्ष कोण जनतेला माहीत आहे, जनता बोलून दावत नाही. त्यामुळं आमचा असा आरोप आहे की ह्या सर्व घटनेत जबाबदारी दोघंच आहेत. त्यापुढचा असा विषय आहे की पंतप्रधान आवास योजना जी शासनाची केंद्राची योजना आहे, त्या योजनेचे लोकांना लाभ होतो आहे. लाभ लोकांचे प्रकरण दिलेत, त्या प्रकरण दिल्यानंतर जो पहिला हप्ता जमा होतो आहे त्या लोकांची आशा असते की बाबा घराचं फाउंडेशन पूर्ण व्हावं, घराचं काम चालू करावं. असं हप्ता जमा झाला की दुसऱ्या दिवशी एका नेत्याचा कार्यकर्ता जातो घरी त्याच्या, बाबा ह्याने केले मंजूर, आम्हाला 25,000 द्या, 50,000 द्या, अशी माझ्याकडे यादी आहे. कुणी कुणी पैसे घेतलेत, काय घेतलेत ते लोकांचे पैसे यांनी माघार दिले पाहिजेत. हे दोघांना माहीत आहे, आमदारांना सुद्धा माहीत आहे कोणी घेतले पैसे, आणि दुसरे जे सदाशिवभाऊ पाटील आहेत त्यांना सुद्धा माहीत आहे कोणी पैसे घेतलेत. शेव काय कोणी बोलत नाही. हा इलेक्शनचा मुद्दा पाहिजे होता, लोकांचं पैशाने माघार द्यायला पाहिजे. ते गोरगरीब जनता आहे, त्यांनी घरात बांधकाम करायचं, काहींना पैसे द्यायचं. हा पत्रात तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा हा मुद्दा लोकांच्या समोर आणला पाहिजे. इतकं घाण काम कोण करतं या इलेक्शनमधनं? जे एखादा नेता गायब होतो अचानकच, परत इलेक्शन झाली परत बाहेर पडतो या नेता कुठं आहे तो आता? ज्यानं विट्याचं 20 वर्ष सत्ता उपभोगली, आत्ता त्याच्या काळात विट्या नगरपालिके माध्यमातून भरपूर पैसे कमवले, नेता कुठं आहे तो आता? नेता गायबच आहे. तर तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे तुमची प्रतिक्रिया काय आहे त्या. त्यानंतर इलेक्शन झालं की काही लोक त्याच्या प्रभात गेले नाही 5-5 वर्ष 6 वर्ष. आता लोक सांगतात आम्हाला की नेतं तुम्ही आता येताय फिरताय, आमच्या ज्या प्रभागातले जुने हे आहेत नगरसेवक आहेत ते आत्तापर्यंत त्या भागात कधी गेलेच नाहीत. 9 वर्ष झालं. 9 वर्षात त्या ज्या प्रभागातल्या लोकांच्या अडचणी आहेत, त्या रस्ते नाहीत, गटर नाहीत, पाणी वेळेवर येत नाही, त्याबद्दल कोणीही भांडत नाही. यांची भांडणं फक्त आम्हाला विकास करायचा आहे, पैसे आणायचे आहे, ते टक्केवारी घ्यायची आहे, एवढंच आहे. आता आपल्या महाराष्ट्रात विटा नगरपालिकेकडे टक्केवारी कुठंच घेत नाही. 22% चालू आहे टक्केवारी घ्यायची. माझ्याकडे पूर्वपद माझ्याकडेच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात एवढी टक्केवारी कुठंच नाही. त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत. काय दोघांनी बोललं पाहिजे. त्यामुळं आमचा असा अजेंडा आहे की विटा नगरपालिकेची जी टक्केवारी आज चालू आहे ती बंद करायची. लोकांची आता जी टक्केवारी दिली त्यामुळे रोडचे, गटरचे, रस्त्यांचे काम खराब होतात, कारण ती त्यातलं देणार पैसे काढून दे. त्यामुळं आमचा असा एक अजेंडा आहे की भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका झाली पाहिजे. विटा नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून लोकांची कामं होत नाहीत. ते सांगतात की तिकडंच भेटायला जावा, त्यांचा फोन आला पाहिजे मला. हे प्रथा आम्हाला विट्यात बंद करायचे आहे आम्हाला. जनतेचे कामं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच अधिकाऱ्यांनी केली पाहिजेत. नेता सांगून कामं झाली नाही पाहिजे ते. त्यामुळं जनतेला आमची विनंती आहे, तुम्ही आम्हाला एक संधी द्या. विकास काय आहे किंवा लोकांची कामं कशी करायची तुम्हाला मी करून दावतो. स्वच्छतेच्या बाबतीत
दोन्ही पक्षांनी सांगितलं की आमच्या कार्यकालामध्ये विटा शहरी देशात 1 नंबरला आलं होतं. तात्पुरता 1 नंबरला आला असं तुम्हाला म्हणायचं की आता तशी परिस्थिती आहे का तुमच्या जिल्ह्यात? आता आम्ही फिरतोय. शिवाजी चौक ते उपनगराच्या आसपासची अवस्था खराब आहे. शिवाजी चौकात तेवढं तुम्ही जरा फिरा, मायने रोड, खानापूर, तो थोडं जरा एरा स्वच्छ आहे. उपनगरात पूर्ण अवस्था खराब आहे. ते आमच्याकडे फोटो शूटिंग आमच्याकडे आहेत उपनगरातले. स्वच्छता एकदम पूर्ण खराब आहे. त्यांची घंटागाडी व्हिडिओ जात नाही. मध्ये बसल्याने बाहेर काढलेला सगळा तो आम्ही, तुम्हाला माहितीच आहे आम्हाला. क्रीडा संकुलाच्या बाबतीत काय सांगाल? क्रीडा संकुलाबाबतीत आमदार जे आता अध्यक्ष आहेत ती 4 वर्षी आता आहेत सत्य, त्यांनी काय बघितलं नियोजन त्यांनी केलं नाही काय, किंवा ते माझे आमदार होते त्यांनी पण काही नियोजन केलं नाही. त्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. आता जे काय तुम्ही सांगितलं मग दोघांच्यात काय साठवण आहे का आमदारकी आणि नगरपालिकेसाठी? दोघांचं आटलोडच आहे. तुम्ही उमेदवारी बघा, काही ठिकाणी सोपे उमेदवार दिलेत. ह्या दोघांना ठरवून चाललं आहे. अनिल माप्पांचा कार्यक्रम हे दोघांनी मिळून लावला आहे. त्यामुळे तुम्हाला दिसतं की हे दोघांचं सेटलमेंट्स आहे. 9 घराच्या उमेदवार जे 9 मोठी घरं आहेत त्यांच्या घरात 22 उमेदवार आहेत. तुम्ही आता बघा, यादी बघा तुम्ही. घरातले उमेदवार काढले तर पाटील गटात घरातले उमेदवार 3, त्यांचे कर्मचारी 4-5 जवळचे असे मिळून त्यांचे उमेदवार सगळे आहेत. त्यांच्या काही प्रस्तावित पहिली घरं आहेत त्या घरात उमेदवार बऱ्यापैकी दिलेत. सगळं ठरवून चाललं आहे. आमच्या घरातले 3 गेले पाहिजे, तुझ्या घरातले 5-6 गेले पाहिजे, सगळं ठरवून चालू आहे. मुळात आमदारांनी परवा मागे असं सांगितलं की विटा शहरामध्ये काही करायचं म्हटलं तर त्याला जागेची कमतरता आहे, जागा उपलब्ध नाही आहे. मग ते नेमकी जागा कुणी हे केल्या? ज्यांनी सत्ता उपभोगली 50 वर्ष त्यांचं नियोजन ना जागेच त्या. त्यांनी बांधकामच्या परवानग्या, आरक्षित जागा आहेत, कुठं गायबच जागा सगळ्या त्या. त्याचं त्यांनी अर्थकारणात वापर केला जागेच त्या. त्यांनी त्या जागेचं अर्थकारण केलं. परवा जी काय विट्यात घटना घडली त्यानंतर ह्या राजकारणी लोकांना जाग येणं गरजेचं आहे. अनेक अतिक्रमण आहेत. अशी काय घटना घडली तर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्यावर यंत्रणा पाहिजे की नाही आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही सत्तेत आम्ही आलो, दुसऱ्या दिवशी तीच मिटिंग घेणार आम्ही. आता परवा जी घटना घडली त्यावेळी प्रांतांनी मिटिंग घ्यायला पाहिजे होती, सीओ मिटिंग घ्यायला पाहिजे, सीओने उपाययोजना जी करायला पाहिजे होती. आपले जे अग्निशामकचे प्रशिक्षित आहेत लोक आता कोणच नाही. त्या दिवशी ते घोंगडं घेऊन ते पाणी मारत होतं, त्याचं किट कुठं आहे त्याचं. यासाठी सत्तेत आम्हाला द्या, संधी द्या, आम्ही तुम्हाला धावतो काम करून सगळ्या लोकांची. अशी घटना घडून यासाठी आम्ही प्रयत्न करणार. त्यानंतर परत शासनाकडून त्याला 1 रुपयाची मदत झाली नाही. दोघा नेत्यांचं त्याला काही घेणं देणं नाही. काही होऊ द्या, दोघांनी इतक्या वेळ थांबले, दोघांनी त्यातला काही अनुभव नाही, त्यांच्यामुळे तिथं वेळ वाया गेला लोकांचा गेला. हे दोघं मध्ये आहे तिथं शूटिंग करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी या दोघांनी रील पडले. काय गरज आहे तिथं? 2-4 जीव गेले. मला वाटतं बघ तुमच्या एका न्यूजमध्ये दिसत्या, लीड दिसते, वरडते लीड दिसत्या. हिने काय केलं? जरा ह्यांना करा, त्यांनी चढून जाय पाहिजे ना तिथं ना, खिडकीतनं जो भराला नेत्याने का जायचं, खिडकीतनं हात धरून बाहेर काढायला पाहिजे त्यांना. काय त्यांनी केलं नाही तरी. आज नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही नगराध्यक्षासह नगरसेवकासाठी काही जागा लावल्यात. अजितदादांची काय बोलणं झाले का? सभा वगैरे काय विचार होणार आहे का? अजितदादांची सभा शक्यता कमी आहे. त्यांचे 1-2 मंत्री येणार सभेला. आता त्यांना आम्ही पत्र लिखित दिले, त्याचं कळवले जरा. मूळ विटाळचा जिवाळ्याचा तो दिवसाड पाणी येते, त्याच्याबरोबर पाणीपट्टी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतली जाते. मग त्याच्याविरुद्ध तुम्ही काय आवाज किंवा त्याच्याविरुद्ध काय तुम्ही पुढे कारवाई करणार आहात? आता आमचा जाहीरनामा आम्ही तयार केला आहे, तो उद्या प्रक्षात आम्ही करणार. त्यात आम्ही मुद्दा गाठला आहे, पाणीपट्टी आम्ही अर्धी करणार आहे. सौर ऊर्जेचं आम्ही जे उभा करून 3 युनिट लाईट बिल अर्ध करणार आहे. त्यामुळं आमच्या अजेंडा तुम्हाला उद्या जाहीरनामा तुम्हाला मिळत होते, त्याचा सगळं उल्लेख आम्ही केला क्लिअर होतो. उद्या तुम्ही जाहीरनामा तुमचा प्रसिद्ध करताय? हो. एकीकडे काँग्रेसचे काही नेते ते भाजपला पाठिंबा देतात, दुसरे राष्ट्रवादी जे शरद पवार गटाचे शिवसेनेला पाठिंबा देतात. काय वाटतं? अर्थकारण आहे, पैसे घेऊन त्यांनी पाठिंबा दिलेत. हे दोन्ही पक्ष एकमेकावर प्रचंड ताकदीनं आरोप करतायत नगरपालिकेमध्ये. तुम्ही तर म्हणताय साठलोट आहे, म्हणजे हे दोघांची नौटंकी असं म्हणायचं आहे तुम्हाला? तिसरा पर्याय लोकांच्या पुढे आला नाही पाहिजे. काय दोघंच बांधली पाहिजे, तिसऱ्याला फुटून देत नाही. त्यामुळे दोघांचं साठलोटच आहे या विषयात. तुम्ही ताकदीनं उभा आहात, तुम्ही दिसतं ताकदीनं उभा आहे. मी आता इतकं मोठा घोटाळा आमदारांना माहीत आहे कोणी खाल्लं पैसे. आमदार बोलतात काय विषयात? ते घरकुलचे पैसे ज्या लोकांची घरची परिस्थिती बांधायची नाही, 2,60,000 येते, त्यातलं पण दुसऱ्या नेता पैसे जाऊन घरी कार्यकर्ता पैसे मला पाठवतोय. साठलोटच आहे ना. दोघं खातीत फक्त, कोणावरून काय कोण काढत नाही, एकमेकाच काढत नाही. तुमची भूमिका निवडणुकीवरती राहणार का पुढेही चालू राहणार आहे? तुम्ही वर्षा पाठीमागची माझी भूमिका बघितली, त्यावेळेस मी ठाम होतो, आत्ताही ठाम आहे, परत ठाम असणार आहे.